कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला गेले होते। अडचणीत सापडल्यानंतर कोकाटे देवदर्शनाला गेल्याचं पाहायला मिळते। तर नंदुरबारच्या शनी मंडळमधील शनी मंदिरात कोकाटेंनी पूजा आणि आरती केली। कोकाटेंची 7.5 दूर होणार का अशा चर्चा आता पुन्हा रंगलेल्या पाहायला मिळतात। दरम्यान कोकाटेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाची पूजा आणि आरती केली। अडचणीत सापडल्यानंतर कोकाटे देवदर्शनाला गेल्याचं पाहायला मिळते। तर कोकाटेंची 7.5 दूर होणार का या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं। मी आता आई जगदंबेची पूजा करून आलो, त्यामुळं पूजाही करायला नाही आहे, त्यांची भावना आहे। शेवटी धार्मिक काम, धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं, धार्मिक प्रतिष्ठानातील निर्माण करणं आणि धार्मिक अनुष्ठान करणं हे आपापल्या प्रत्येकाचा देव वेगळा आहे, प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाचं कुणाची तुलना कुणाची होऊ शकत नाही। त्यामुळे शनीच्या दर्शनाला गेलं त्यावरनं काही वाद। शेवटी मनुष्य हा सकाळी पूजापाठ करत असतो। आता शेवटी त्यांनी परमेश्वराकडे, आता ह्या सरकारमधले अनेक मंत्री परमेश्वराचा दावा करतायत। काही लोकांना मंत्रिपद पाहिजे, ते त्या ठिकाणी मंत्रिपद पाहिजे, ते त्याप्रमाणे परमेश्वराचा आणि वेगवेगळ्या पूजा करतायत। काही लोक मंत्रिपद टिकवण्यासाठी पूजा करतायत आणि काही लोक आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या पूजा अर्चातून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न होतोय। हे खरं म्हटलं तर अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये रोज आम्ही पाहतोय। चुका करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं कधी शनी देवता त्या ठिकाणी म्हणत नाहीत। न्यायाचा देवता। आता तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या विभागामध्ये जी पीडा लागलेली आहे, एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे, त्याच्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा, त्याला सुद्धा पीडा लागली, भ्रष्टाचार तिथं चालू आहे। मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय, जी पीडा लागली, ती पीडा या गरिबाची जाओ, या विभागाची जाओ, अशी मी शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।